की तांबा बांधून सगळेजण गोदावरीहून तांब्या भरून हे आणा कावड. कावड म्हणजे कावड यात्रा. कावड करायची आपण महादेवाची कावड यात्रा. आरामशीर ते गोदावरून पैदल आपण येऊ शकत नाही का रे हो? गोदावरून पैदल आपण येऊ शकत नाही का? गावाकडे मस्त महादेव. मिस्टर महेश झिरे. तर आजचा व्लॉग हा खूप 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 स्पेशल होणार आहे, कारण की आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हातात दिसायला असेल, कारण की आपण चाललो कावड यात्रेला महादेवाच्या. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7. तुम्हाला दाखवतो, हे बघा सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता आपण निघायलो. सर्वात पहिले आपण याचं हे करून घेतो, पाणी आणण्यासाठी ते राहते ना कावड यात्रेला बनवतो, काय म्हणतात त्याला, दोन्ही कडून मडके बांधून हे. आणि त्यानंतर आपण थोडा वेळ थांबून कावड यात्रेसाठी जाणार आहोत. तर पहिले आपण जाणार आहोत कॉलनीत, तिथून येणार आहे आपल्यासोबत साहिल, युवराज आणि चिंचूबाई आहे. तर चला निघूत आणि बघूत काय काय होते. तसं नसते नेत ना बे, कशी नाही ते दाखव ना एकदा असं खांद्यावर खांद्यावर. हां चालू. हां असे नाही देता, असे नाही देता. मला वाटलं वाह क्या एक्टिंग कर रहा है. मला वाटलं असे नाही देतं समोर मागून. नाही, जेवढा वेळ वाट बघल्यानंतर आता कुठं जाऊन साहिल भाऊ आलेले आहेत बाहेर. तर आता आपण निघून खूप वेळानंतर आलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण सुतळी घेऊ त्या चौकातून. हे असं बांधायला, हे असं बांधायला. अरे काहीच करता नाही. झापूक झुपूक झापूक झुपूक. युजुबाई एकही दुकान उघडं नाही बघा, काही तुम्हाला दाखवतो. मोठा मटकी हुआ दुकान एक डेली नीडल्स मिसाइल वाले. क्या बोला तूने? डेली नीडल्स मिसाइल वाले. शाबाश. पहिले कोण. अरे वाह. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गजानन बाबा पिंड चाट. दारू मुक्ती केंद्र. गांजा गांजा धंधा करते जाते. चलो चलो चलते हैं घर पे. और को मत इसके हो जाएंगे अपन. चलो गाडी घे उधर. हे साहिल दोरी भेटली ट्रॅक्टरच्या समोर. उलटा झाला थांब. ए अबे लोक असे पाहायले ना. ए तुला अक्कल पाहिजे, खिलवू नको ना मग जरा. चलो गाडी घ्यायची ती. ते घेऊन लोक असे पाहायले की जसं काय मी हरिद्वारला चाललो आवडाल. आणि मग असं करतो इकडे पाय. मेरे दुसरे अभी पडते मोबाईल. मेरी पार्वती मैया. एक लाइक और कमेंट से मेरे को जो भी कमेंट में हर हर महादेव लिखेगा, उसके जीवन में खुशियाँ ला देना मेरी माँ. मेरी गोरा मैया. आयफोन मध्ये त्या ब्लॉग मध्ये आयफोन निघाला की नाही मग. भेटला कंटेंट. बड़वा काही नाही बाई, इथं मारलं तिथं जायचं. दवाखान्यात का काय म्हणाले ते माणूस कावडाले त्याचा व्हिडिओ काढायला. 1 2 3 3 रे तू धरू. फोटो काढा म्हणलं की त्या बाहेर जाय म्हणजे ते तांबे घेऊन लवकर. दिसू नको म्हणते मी नाही इकडे. तीच गायला डुला वाटायचं ना मी किती आहे.
मीना बाजार गेल्यावर तांब्यात बनवला नाही आणखी. आम्ही जाय तशी व्हिडिओ नाही ते विचारणं चांगलं विचार. अरे मग त्याला सांगायला ना रे कसं दलिंदर आहे. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. काका कुठे गेले काकू? तोंड डोपाय लागते. झालं आता आता झालं. कुठे चिंटू ते सोड. काय हातात पकडायचं करायचं. बाईला पाहिजे. काय पाहिजे ना ते तिला हे लावायचं. तिची वस्तू आहे ना. 2,000 years later. तर भावांनो शेवटी आपलं झालेलं आहे कावड बनवणं. युजुबाईनं खूप मेहनत केली, नाही तर होत नव्हतं ते. काका तर काय घरी नव्हते, आमची चांगली मोठीवाली पच्ची पडली होती. परत आता झालेलं आहे. आता आपण जाऊ त्या कॉलनीत आणि मग तिथून निघू तर आपण ते कपडा आण कपडा गाडीत आपण कावड पाहिली का धनुष्य मला सोडा ना. नाही पाहिजे. इकडे बाई इकडे बुवाजी गाडी कुठे चालली? इकडे बुवाजी गाडी घेतली. इकडे बाई विधानसभेत जाणार तर बाई. काही होऊ द्या आशीर्वाद देतो आम्हाला. हे बघा नाही हे धनुष्यबाण बेटा भावांनो आपली भावी आमदार गाइस. ये सब कुछ खाने को दो ना सब. मोबाईल ऐकते रे आपल्या गोष्टी. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा रे. चाय पियोगे, पापे खाओगे. सुबह सुबह बेंचो दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुत्तर फैला के ऐसे वीडियो बना रहे हो. जैसे मैं बताता हूँ, मेरे वीडियो सोसाइटी को मैसेज देते हैं, समाज को संदेश देते हैं, उन्नति लाते हैं. गाइस ये ना बंबू है, पता नहीं कहाँ घुसेगा. गाना गुच्छा इंसान के. एवढं छान सजवलेलं आहे. आणि हे बघून साहिलच्या घरी फोन लावायला. आप कौन? कहाँ लगाया फोन? हे बाई माझ्या हातात पकडायचं. छान झालं की. हो मग तू हो बाय छान. मग असं लाव म्हणलं तुला सजव म्हणलं किती सुंदर दिसायला. हे छान लेस आहे छान. मग लेस पेक्षा ते छान दिसायला. थांबणार रे थांबणार. जली ना, तेरी भी जली ना. अरे त्याला काहीतरी लाव ना. कुठं आणलं? काय लावायली? हा तर ते त्या दांडूला काहीतरी लावा. हा काहीतरी लाव चांगलं. लेस लाव, फुलाचं काहीतरी लाव. नाही तर काहीतरी लावा. ए बाई असं पाहिजे त्याला. चिंचबाई आपल्या मदतीसाठी आलेल्या आहे. आम्ही तिघं कावड घ्यायलो आणि चिंचबाई पाशी बॅग आहे, त्याच्यात पाणी चिवडा आणि आम्ही कावड घ्यायलो. साहिल कावड कशी दिसायची? ते घेणार आहो मी. खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. ते घेणार आहो मी. हे घेणार. बघा साहिलनं कशी सजवून आणली. बघा बघा साहिल भाऊची कावड. साहिल कावड दाखवा अशी. हे बघा किती घेतले? काय 80 रुपये घेतले. पैसा ही पैसा, बहुत पैसा है मेरे पास. हे टाकरे केवळ टाक बेगी. हे अभिषेक. कुछ बच्चे अपने ही सपनों में डूबे हैं. काश मैं लास्ट मिनट में अपनी टीम को जिता दूं, जिससे मेरे कपड़े फट जाए और मेरे 10 पैक एब्स नालिनी को दिखे. पाणी होतं. पाणी नाही होतं. बस बाय. ते काय म्हणाले काकू? युजुबाई हा बाबाला भेटायला जात होतं मला. बाबा असतील का घरी आता? पहिले ब्लॉग प्रथम मग आम्ही येतो आता नाही आता. गाडी घेतली. गाडी घेतली तुम्हाला सांगणार नव्हतो, जाऊ द्या आता सांगतो. ब्लॉग न लय पैसा लागेल.
मसंग माझा असं दे रे. काहीच भावी आमदार बाहेर गोष्टी करायला येतो. भावी आमदार आले का? आम्हाला तुम्ही मान्य काय घ्यायचं म्हणून आम्हाला माहिती A few moments later. बॅग घे ना. देवाची पूजा करायची. पाया पडा हे करा आणि पाणी भरा. पाणी घ्या जरा या काय काय करू रे मी बाटर. हे बघा बघा काहीच अभिषेकला किती मोठा आणला. चला चला बघा काहीच पाणी. ए अभिषेक हळू ना ब्रदर. बघा भावांनो विना चपलीचे आम्ही चालायलो. हे बघा बघा काहीच युजूबाई कमी मेहनत करायले. बोला युजबाई डायलॉग बोला आपला. मी मला जे पाठ करून दिला कालपासून पाठ करायला लावला ते म्हणा ना होता. मेरे महादेव मेरे महादेव हम आ रहे हैं तुम्हारे पास. अबे मंदिर में काही हे बघा खूप पप्पा लावता म्हणजे. हे बघा साहिल भाऊनं लई सिरियसली घेतलं. कन 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 निघाले किती समोर. आणि सर्वात चांगले नशीब म्हणजे आमचं एवढं चांगलं नशीब आहे की आज आभाळ आहे, ऊन नाही आहे. ऊन असतं तर हा पाऊस नाही. ऊन असतं तर युजबाईला आपल्याला सनस्क्रीन लावायला लागली असती. तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हंसी तुम सबसे जवां सौंदर्य साबुन निर्मा. किलोमीटर चाललो आणि 2.5 किलोमीटर मध्ये साहिल भाऊ थकलेले आहे. थकलेले आहे. कॅमेरा चालू झाला की जोश मध्ये आले. आता इथून अजून 3 किलोमीटर असेल. 8 किलोमीटर राहिले. 8.5 नाही बे 6 किलोमीटर मारले का बाय तू सांगतो बघा गाईज आम्ही चालायलो. तुम्ही आहे ना असं घाम येणं चालू झाला इथून जरा. आता कमीत कमी आम्ही आलो असेल 4 किलोमीटर. आणि 4 किलोमीटर आल्यावर बघा मला घाम आला साईडला. कभी कुछ ना करके भी देखो. Eat 5 star, do nothing. याचं टेन्शन नाही. हे बघा हवे आम्ही दोघं थकलो वाटायले. बरोबर आहेत दोघं. खूप काम करायला काय त्यांचूबाई. आता इथून कमीत कमी 6 किलोमीटर राहिलं उमरखेड. अर्धा रस्ता झाला अर्धा. हो जरासा राहिला म्हणजे अर्धा रस्त्याला बी. आता अर्धा रस्ता आलेले आहो आपण कॅनलपर्यंत आलो म्हणा. कॅनलपर्यंत हा या कॅनलपर्यंत आलो यावाल्या. आता इथून कमीत कमी असेल 6-7 किलोमीटर. आपण गावात आलेले आहो उमरखेड मध्ये. हे बघा लोकांना माहितीच नाही आपलं गाव आहे. हे बघा साहिल भाऊ पूर्ण थकलेले आहे. त्याचे फुलंही वाळले. साहिल भाऊचा चेहरा वाळला नाही रे. आताच म्हणायला थोड्या वेळ पहिले कॅमेरा बंद होता तो मुरली काय बोलायला उमरखेड म्हणजे रशियन आली. बघा कमीत कमी आम्हाला इथं घ्यायला 2-2.5 घंटे लागले. आम्ही 2.5 घंट्यामध्ये 10 किलोमीटर चाललो. तर बघा कावडसाठी पिंड. तर
आम्हाला कमीत कमी अडीच आमचे 2.5 घंटे लागले आम्हाला इथं यायला. तर तुम्ही साहिल भाऊच्या मेहनतीसाठी बघा, चेहरा बघा त्याचा किती हे झाला. मॉय पा युजुबाईचा पा. हां, आमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला आता मंदिरात जाऊ. हे बघा उमरखेडमध्ये आलो. चहा पिऊन जाऊ आपण महादेव मंदिरावर. हे युजुबाईले थकले होते, बेशुद्ध झाले ते, म्हणून त्याला चहा पाजला. भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ पर. भावांनो, आता चहा पिणं झाला. आता सरळ जाऊ मंदिरावर आणि पहिले आपण महादेवावर पाणी टाकू. तर चला निघूत मंदिरावर. शेवटी आपण मंदिरात उमरखेडच्या पोहोचलेले आहोत. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात. बघा सर्वजण, साहिल, युवराज, चिंचूबाई आपण पोहोचलेलो आहे. बघा चिंचूबाईने बी आणलं कावड एवढं मोठं. आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरात. आता आपण महादेवावर पाणी जलार्पण म्हणते ना त्याला, पाणी जाऊ दे, पाणी टाकू द्या. तर चला मंदिरात जाऊ. जमत नाही.